तर मंडळी, या दिवाळीला या प्रकारे छान कुरकुरीत भाजण्याची चकली करायची आहे ना, चला तर मग आधी भाजणीचं पीठ करून घेऊया. त्यासाठी ना आपण धान्य एका कपाने मोजून घेणार आहोत. 4 कप तांदूळ, 2 कप चणा डाळ, 1 कप मूग डाळ, अर्धा कप उडीद डाळ, 1 कप पोहा, अर्धा कप साबुदाणा, पाऊण कप फुटाणे, अर्धा कप धणे, पाव कप जिरं, हे सर्व या प्रकारे मोजून घ्यायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये सविस्तर दिलं सुद्धा आहे, ते जाऊन पहा. तर धान्य स्वच्छ धुवून घ्यायचे, कापडावरती रात्रपर्यंतसाठी वाळवून घ्यायचे आहे आणि हे सर्व धान्य आपल्याला तांबूस कलरवरती भाजायचे आहे. पोहे छान कुरकुरीत होतपर्यंत भाजायचे, फुटाणे थोडा कलर बदलेपर्यंत भाजायचे आहे आणि साबुदाणा छान चटचट म्हणतपर्यंत भाजायचा आहे. धणे जिरे छान सुवास येतपर्यंत भाजायचे. हे सर्व जिन्नस आपल्याला कुरकुरीत होतपर्यंत भाजायचे. कॉटनच्या कापडावरती काढायचे, पूर्णपणे गार करून घ्यायचे आहे आणि गिरणीवरती दळून आणायचे आहे. टिप्स सहित रेसिपी आपल्या चॅनलवरती दिली आहे, नक्की पहा. आता उद्याला आपण मस्त कुरकुरीत अशा चकल्या करूया. थँक्यू.